नमस्कार, मी सुदर्शन बागडे. आपण बघताय न्यूज नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या 2025-26 वर्षीच्या निवडणुकीदरम्यान 1452 उमेदवारांनी निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यापैकी 198 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला व काहींचा रिजेक्ट झाला. उरले 1254. आता आपण बोलू 1254 उमेदवारांपैकी नागपुरातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण. तुम्हाला जर नाव माहीत झाले असेल तर चटकन कॉमेंट्समध्ये टाईप करा. आपला विक्की बाबू वीरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांनी प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2017 उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हा त्यांची संपत्ती 16 कोटी इतकी होती. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल 2025 किती सांगतो. आत्ता 2025 उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांची संपत्ती 94 कोटी 94 लाख इतकी आहे. रिपीट करू, जाऊ द्या, तुम्हीच रिपीट करून बघा. ही संपत्ती तर दाखवायची आहे, जी नाही दाखवली ती किती असेल. 9 वर्षात 78 कोटींनी वाढ झाली. किती? 78 कोटींनी. व्यापारी आहे, इतकं तर कमवू शकतो, पण इतके ते कसे यावर आपण छानसा व्हिडिओ बनवू. बरं, नगरसेवक म्हणून निवडून आले तर एका नगरसेवकाला मानधन माहीत आहे किती मिळते? महिन्याला 20 ते 25 हजार. जर आपण यांचे 5 वर्षाचे म्हणजे 60 महिन्याचे मानधन बेरीज केले तर 15 लाखच होतात. किती? फक्त 15 लाख. आणि निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला निवडणुकीचा खर्च किती करायला सांगितले? तेही 15 लाख. मग तुम्हाला काय वाटते? विक्की बाबू उर्फ वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे स्वच्छ पांढरी कमाई, यामध्ये मी दुसरा कलर घातलाच नाही, उघड कमाई 94 कोटी 94 लाख असेल तर विक्की बाबू निवडणुकीचा खर्च 15 लाखच करतील काय की अधिक? यापैकी ढुंगण चाट्याने किती घेतले असतील हे तुमच्यावर सोडतो. आणि विक्की बाबूंना 5 वर्षात प्रॉफिट व लॉस किती होईल याचीही वजाबारी करून कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की कराल. सोबतच यूट्यूबला सबस्क्राईब व फेसबुकला फॉलो कराल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.